काल बी मस्त लागलं पण आपल्याला वेळ नव्हता खायला हो. रक्तीचं टेस्ट करूया कशी झाली बघूया. चला येतो. काय सीन वाटतोय बघा, एक नंबर. मस्त सूर्य आलेला आहे. सूर्य दिसतोय का? दिसतोय. आज गणपती विसर्जनानंतर पहिल्यांदा एकदम खट्ट ऊन आलंय गणपती आल्यापासून. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची सकाळ मस्त झालेली आहे, थोडं ऊन पण आलेलं आहे, पाऊस थोडा कमी आहे, बघू शकता तुम्ही. काल मस्तपैकी विसर्जन झालेलं आहे गणपतीचं. आज आम्हाला आमचा परतीचा दिवस म्हणजे आता आज आम्ही संध्याकाळी नाही दुपारी आम्ही इथून निघणार मुंबईला जायला. काल मटण नाही केलं तर आजचा मटणाचा बेत आहे, तर अण्णा गेलेत मटण आणायला, तर ते थोड्या वेळ येतीलच. अण्णा मटण आणून झालं तर आपण ते मटण वगैरे बनवूया. परतीचा दिवस आपला कसा होतोय, पूर्ण मटण खाऊन मग मस्तपैकी निघूया. आणि आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे माझी, थोडा वेळ आपण नाश्ता करून घेतो आणि आपल्या दिवसाला सुरुवात करूया. नाश्त्याला आईने पण खाऊन, अरे बाईकवर पडले ते कोण चालत आहे? तर आपण कॉन्सन्ट्रेट करूया आपल्या नाश्त्यावरती. रात्री आम्ही गणपती विसर्जन करून आल्यावरती फोडणीचा भातच केला होता, कारण थकलो होतो भरपूर, त्यामुळे तोच केला. तो राहायला तोच सकाळी आज नाश्त्याला खायचं. भेटलं का मटण सगळं? किती किलो भेटलं? 1 किलो सांगितलं. ते एक्स्ट्राचं विचारले कापते ते. तर फायनली मटण आणलेलं आहे, मसाला वगैरे रेडी झालेले आहेत. मटण मॅरिनेट करूया, तर ते मॅरिनेट करून घेऊया आणि मग बनवायला चालू करू. डब्यात काय आणले? ओके, डब्यात रक्ती आणले. चला आता मटण खांडतील, थोडंसं खांडायचं आहे का नाही काय? बाकी मॅरिनेट करायचं पूर्ण मसाला बिसाला लावून. चेअर इकडे ठेवा, तिथे बस. लवकर आलो. बारीक आहे पाठवू. मस्त चिकनचा बेत आहे. तर आम्ही टोटल 1.5 किलो मटण आणलं. 1.5 किलो आहे ना? 1.5 किलो मटण आणलेलं आहे. धुवून घेतीस का ग? कापून मग धुवा ना, त्या धुयाचं आधी. मेंढराचं चांगलं लागतोय मटण, बोकडाचं चांगलं ना? बोकडं हो काय नाही. मटण खाऊन वय. म्हणजे ती बंधुबाला नवस बोललेला आहे बाप, ती फेडला नाही अजून मेंढराचा. हां हां हां. हा, तो फेडला नाही त्याच्यामुळे जा मला खाऊन देत नाही कसलंच मटण. कोंबडीच तेवढं खात. मग आज कोंबडीच आणले. आणि मिली ती बाहेर घेऊन आली असेल पावसात. तू घेतलास का? काढा कापून. हा, त्या बरात 2 करायचं ना, सुकं आणि पातळ का एकच करायचं आहे? 2 करायचे. हे काय खाया बसली दिसत काय आताच येते, आम्हाला भेटलं बी नाही. मग आत्ताच येते, मग तुला मला भेटले मी नाही. आज जाणार आहे बा? हो. किती वाजता? जेवण निघायचं दुपार. नाही ना, आम्ही तिघच. जेवढी आली तेवढीच जाणार. काय म्हटलं? नाही हे थांबणार आहे ते, आम्ही तिघं जाणार. काल बी मस्त लागलं पण आपल्याला वेळ नव्हता खायला हो.
सगळा अजून आता तुम्ही काय नाश्ता दिला परत घेतली आली मिरची बाळीची वाजता माते तर बऱ्यापैकी झाले सर्व चिरून. आता थोड्या वेळात आपण मॅरिनेट करून घेऊया. काय चाललंय? रक्ती बनवायचं चाललंय. रक्ती घेऊन आलो होतो आम्ही. आता झाले रेडी. त्याच्यात काय चटणी मीठ हळद आणि कढीपत्ता टाकलाय बस. एवढंच ना? आता चपात्या पण झाल्या ना? हो. चपात्या वगैरे झाल्या, भात झाला. भात झाला. आता सुकं पातळ दोन्ही व्हायच आहे म्हणजे झालं. ओके. एक तुकडा फक्त ते एवढं होय. बस झालं बस. गरजेला बाहेर. तर अण्णांचं पण होतंय सर्व हळूहळू. आपण तोपर्यंत रक्तीचं टेस्ट करूया कशी झाले बघूया. मस्त लागते. तर अण्णाने धुवून घेतलेलं मटण बिटन सर्व चिरून घेतलं, धुवून घेतलं, वेगवेगळं केलेलं आहे. सुक्याला वेगळं आणि कालवणाला वेगळं. तर त्या कालवणाचं पहिलं रेडी करून घेऊया. मीठ टाकलं पहिलं. सुक्यामध्ये मीठ टाकायचं. कालवण आणि सुकं. थोडीशी हळद. थोडी नाही आता पण टाकलाय. किती? एक चमचा. बारका एक चमचा हळद. ह्याच्यात पण चमचा एक हळद. कालवणामध्ये पण एक चमचा हळद. ह्याच्यात एक चमचा तिखट टाकले. नंतर थोडा मसाला वगैरे टाकणार. नंतर परत कालवणात थोडं टाकचाल ना? आणि ह्याच्यात आता एक टाकलाय. नंतर 2 चमचे टाकायला लागले. कालवण आहे ना. कालवणात 2 चमचे परत टाकायचे आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा परत टाकायचा. आता हे थोडंसं ठेवूयातच. थोडं 10-15 मिनटं 10-15 मिनटं तसंच ठेवूया आणि मग फोडणी द्यायला चालू करूया. सकाळी इथे तो रात्री थोडा भात राहिला होता ना, तर तोच टाकलेला आहे चिमण्यांना. तर हे कालवणाचा रस्स्यासाठी बनवलं चालू आहे. सुक्कं पण टाकलेलं आहे आणि रस्स्याचं कालवण पण टाकलेलं आहे. तर थोड्या वेळ त्याचा रेडी होईल हे दोन्ही पण. थोडं काम अर्धा पाऊण तास लागेल ना. तर ह्याच्यावरती पाणी टाकलं होतं, गरम पाणी. ते त्यात टाकायचं ना आतमध्ये, म्हणजे जरा लवकर शिजतं. टाकायचं मग हलवायला बघते मी. ओके. टाकायचं पण अजून वेळ आहे. पाणी झालंय की स्वतःच. थोड्या वेळ थोडंसं हे झालं की मग ते पाणी टाकायचं ना वरचं. ते मसाला आणि ते मग वाटतं. मसाला टाकला म्हणजे कांदा खोबऱ्याचं टाकलं नाही. जर आपले ते बाकीचं सगळं टाकले की. आणि तो कांदे खोबऱ्याचा बाकी आहे ना मिक्सरमध्ये केलेला. हा. पाणी ठेवलं म्हणजे आत पाणी सुटत जातं. ह्याचंच पाणी गळतात. हे आता पण हे थोडं पण बघ. हात भाजल. यात पाणी आता घालायची बारीक येईल. एकदम नॉर्मल जर असं वाटायला लागलं ना, लगेच अंदाज येतो. बघ तूच खाऊन आता तुला कळाल किस्त शिजायचं बाकी आहे. शिजायचं अजून असेल. कवळीच आहे बकरीले नाही शिजून. 10 किलोचं बकरं आणि 7 किलोचं म्हणजे कवळं गरम आहे. तुटतंय ना? तुटतंय म्हणजे बऱ्यापैकी शिजलेच की. आता अजून 15-20 मिनिटं अर्धा तास शिजवलं तरी होऊन जाईल ना. हाडूक चमडा सोडा लागलं म्हणजे आहे बरोबर. तर मसाला टाकून घे आता.
तर वेळ नको करूस. दिसत आहे आतमध्ये. कांदा खोबरं आणि अद्रक कोथिंबीर. अद्रक कोथिंबीर सगळं मिक्स. मटण नुसतंच मसाला काढायचा. तर त्या सुक्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. बस झालं. ते थोडं शिजवायचं आणि झालं. त्याला थोडं आता आटवायचं ना मस्तपैकी. त्याला सुक्का तर रेडी होईल थोडं, तर त्याला थोडंसं आटवायचं आणि शिजून रेडी होईल. मग टमाटे, कांदा, लसूण, अद्रक असं करतो मसाला तो माणूस. आता हे कालवणाला मसाला टाकलाय. आपल्याला ह्याच्यात आता तिखट घालायचं आहे. लाल तिखट थोडंसं ना पाण्यात टाकलं सो चमच्याचं होईल का? होईल जास्त, पण 1-1.5 चमचे टाक. पाणी पाण्यावर केलं नाही. हे थोडं हे पाणी त्यात टाकलं थोडंसं. थांब तिथं तर पाणी तापायला पाहिजे. मला ही आवाज धरायला लागतोय ना. तू तसं मी करते बरोबर. तिकडं सांडल बाहेर. अजून टाकायला ना पाणी. आता मला वाटते पाणीच बास झाले ते. बघू एवढं तर हे आठवून थोडंसं अर्ध करायचं ना का थोडं अजून. बघ टाकायचं. मग नंतर तर फायनली आता कालवण की सुक्क रेडी होईल. आता थोडं शिजलं की मग झालं. मग हे झालं की आपण जेवायला घेऊया थोड्या वेळातच. थोडंसं वतून ठेव पाणी. थोडं पाणी वतते म्हणजे आतून टाकायला. थोडं गरम करून मग पाणी आतून टाकायचं. ते झालं की आपण जेवायला बसूया. पाटील जाणाऱ्याचे सब 2-2च दे चपाती लागली तुझं. दुसरं अजून कुठलं चॅनल नाही का? मराठी लागतो ना पिक्चर. नाही मराठी काय पिक्चर वेगळाच लागले. मला घेऊया. विठ्ठला तसं पण तुला येऊ देऊ का ते ना आता तिथंच देणं जागा केल्या बाजूला. तू आज घेशील ना कांचननगर. कांदा कांचननगर ते घेतोय काय तुला येतो तुला टाकू ना तुझं ना त्याच्यात दिलीस कशावरच आपण त्याच्यावर हे दे नाही कांदा टोमॅटो. तर फायनली आमचं कपडे वगैरे चेंज करून झालेले आहेत आणि बॅग पॅक करून झालेले आहे. पाऊस पण थांबलेला आहे. तर फटाफट आम्ही निघतोय मुंबईला जायला. जेवण वगैरे मस्त झालं प्रॉपर. तर चला आता आपण सामान वगैरे घेऊन गाडीत ठेवूया. सामान झाले काय तांदूळ देतोस होय? दादाला दिले कसलं शेंगा आहेत ना. ठीक आहे. बॅग घेऊन आता गाडीत ठेवतो. असं नाही का ठेवलेल्या आहेत सगळ्या. ठेव ना वाकडा तिथं. सध्या आतमध्ये टाकतो बॅग. वजन वाढल्यानंतर वरती ठेवायचं आतनं. पण आपल्या गणपती बाप्पाचे पाय पडूया घरगुती. मोबाईल तर विसरेल. छत्री नाही आणली मला वाटते. ठीक आहे. चार्जर बिर्जर घ्या मग. चार्जर घेतला. कपडे पण घेतले ते सगळे.
देवाच्या पाया पडून आलोय आतल्या. तुम्ही पण काळजी घ्या आता नीट. आता काय 2-3 दिवसांनी आणलं येतील बघायला. तर आमचा प्लॅन चेंज होतो. आम्ही मुंबईला नाही जाते, आम्ही चाललो आहे पुण्याला मोठ्या भावाकडे. तिथं रात्री स्टे करून मग सकाळ सकाळी तिकडे मुंबईला निघणार. मग कारण ट्रॅफिक वगैरे असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून आम्ही स्टेचा निर्णय घेतला पुण्यामध्ये. तर आपण डायरेक्ट आता जायचं पुण्यामध्ये. शेवाळा आलं ते सगळीकडं, आणि जिथं जिथं सिमेंट आहे तिथं शेवाळा येतं. याच्यात तर ठीक आहे. कुठली कसरत असेल ते घालू नको. ठीक आहे. येतो ना. बघू कसं कसं छान ना किती दिवस नसेल काम तर ये ना. त्यांच्या दाताची गडबड असेल ना. दत्ताची काय गडबड आहे? गणपती नंतर या म्हटलं. अजून एक वेळ हे घेणार. अजून मापच नाही घेतलं अजून. ते म्हणून म्हणलं अजून एकदा माप घेणार. ते बरोबर आहे. हेलिंग झाल्यानंतर तुमचं ते दात लागेल, त्याच्यानंतर तुमचं हे माप आहे खरं ओरिजिनल. मी विचारलं ना तुला सगळं. इथे सारखं सारखं टाकलं तर बरं आहे. म्हणजे ते जात असतील. आम्ही गेलो तेव्हा इथं धिंगाणा घातला त्या कोंबड्याने. कोंबडीच्या आणि तोंडाच्या चिमण्याने येऊन म्हणले तरी गेली तरी कुठे आम्हाला. पहिले हे करतोस का? फिरवतो, फिरून घेतो गाडी. फास्टॅग वगैरे आहे ना त्यात? नंबर प्लेट ना? हां ते तुटले ते बघितलं. आहे मांजर बघ गेलं आतमध्ये. घरात गेले का? नाही ना गेलं, कारण तिथं मांजर पळताना दिसलं. आई चला येतो. बाय, काळजी घ्या. गणपती बाप्पा चला चला ना. कुत्रा बसलाय मला. झोपलाय नाही. ब्रिजवर थांबायचं 2 मिनिटं. आम्ही इथं उतरतोय. त्याचं कारण असं आहे की हा बघा, आमच्या गावातल्या जवळचा धबधबा म्हणजे तारळी धरण बोलतात त्याला. त्याचे पूर्ण 1, 2, 3, 4, 5 दरवाजे ओपन केलेले आहेत. आणि हा असा निसर्ग आहे पूर्ण, मस्त वाटतंय. इकडे रानात आलेत म्हशी चरायला, आणि हा असा व्ह्यू आहे पूर्ण. आपण थोडंसं ब्रिजवरती जाऊया तिथे समोर, आणि तिथून समोर व्ह्यू बघूया आपण कसं वाटतं. आणि एक नंबर नजारा वाटतं. आणि पाऊस थोडा हलका हलका पाऊस आहे ना, भारीच वाटतंय. हा बघा, हे थोडंसं काम चालू आहे. मला वाटतं इथून रस्ता बनवत असतील कसला तरी किंवा काहीतरी, आता आयडिया नाही कन्फर्म. इथून पण थोडंसं पाणी बाहेर आलेलं आहे बघा. तर आपण आलेलो आहे ब्रिजवरती. हा आहे आपल्या धरणाचा नजारा, तारळी धरण. काय सीन वाटतोय बघा, एक नंबर. आवाज पण जबरदस्त येतोय, आणि जिकडून पाणी वाहतंय त्या साईडचा नजारा हा. तर चला, तिथं समोर गाडी उभी केली आपण. पाऊस थोडासा हलका हलका वाढायला लागलाय, तर फटाफट निघूया. आणि मस्तच नजारा आहे. थोडंसं आपण 2-3 शॉट घेऊया बघूया धरणाचे. थांबवलं काय कळलं नाही तसं.
जो सुन लो अगर फायनली आम्ही पोचलेलो आहे. आता चाललो आहे दादाकडे वरती. पुण्यामध्येच पोचलो आहे. तर हीच आहे दादाची बिल्डिंग. चला आता आपण जाऊया, फ्रेश होऊया आणि आराम करूया. तर फायनली मी दादाच्या घरी आलेलो आहे. जेवण वगैरे झालं आमचं आणि आता झोपाई तयारी चालली आहे. तर हा व्हिडिओ आपण आता आणि उद्या सकाळी आता आम्ही इथून निघणार आहे मुंबईला जायला. तर अशी होती आमची जर्नी. तर हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.